कार्यक्रम तिकडं आणि आम्ही इकडं आणि तसा कार्यक्रम असा झाला की पैसे फेटायसारखा कार्यक्रम झाला. तर नमस्कार मंडळी, मी विकी ब्लॉगर. सकाळी उठून पहिला मटणाचं बघायला गेलो आणि तिथं मटण तीन कापून घेतलं आणि घरला आलो आणि यासनी सगळ्यांनी लावलं कामाला. आणि मग इकडे दीपा दिदी इकडे रांगोळी काढत होती, कारण प्रत्येकाला कामं वाटून दिली होती. इकडे नारळ मी सोलत होतो, म्हणलं आचार्य काय आला नाही वाटतं. तोपर्यंत आचार्य येऊन इकडे तयारी चालू केली होती. इकडे मोराने पिसारा फुलवला होता, पण आम्हाला पाठवलं केक आणायला. आम्ही म्हणलं बारशाचा कार्यक्रम करून जायचं, पण काय जाता आलं नाही. म्हणलं आणि वेळ व्हायला नको म्हणून आम्ही निघालो केक आणायला. थोडंफार केकचं फिनिशिंग राहिलेलं, मग फिनिशिंग केलं आणि आम्ही केक घेऊन गाडीतनं निघालो. इथे येऊपर्यंत बारशाचा कार्यक्रम झाला होता. इथं फोटोशूट चालू होतं. मग तोपर्यंत आली होती स्क्रीन तीन घेतली. तोपर्यंत डॉल्बी पण आला होता. लागलंच उतरून घेतला आणि डॉल्बी तीन सेटअप लावून घेतला. इकडे सगळा सेटअप तीन लावून झालता. मग म्हटलं आपलं झालंय, तोपर्यंत जीवन वाढून झाले, आता नाचायचं बघूया जरासं. इकडे चिन्यानं काय कालपासून गायच घेतलेली नाचायला. तर बड्डे होतोपर्यंत इकडे शॉट उडालतात फटाफट. साऊंडच्या ठोक्यावर काकाने तर हात वर केल्यावर इथंच निम्मो पैसे भेटलं. तर साऊंडचा ठोका दावायच्या आधी आमचा जेव्हा भाचा बघा कसा खायला लागलाय आणि माझ्याकडे आणि वर बघतोय आणि इकडे ठोक्यावर ठोकून नुसतं पेपर प्लास्टर उडालतं. आणि इथे फॅमिली नसत होती आणि असा ऑपरेटर गाणं वाजवालता की नाही विषय नाही. असे गाणी नुसते ठोक्यावर ठोक आणि आपला साऊंड आला होता हात कलिंगले मध्ये सुप्रिया साऊंड. तर नुसता आवाज ऐकायचा. पोरांनी सगळ्या मस्तपैकी एन्जॉय केला. तर हा ब्लॉग इथंच एंड करूया आता आणि भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये.